या टाईमला पण फलटणला येताना शिरवळ हायवेवरती मला हा ॲक्सिडेंट बघायला मिळाला. मी गेलतो पुण्याला, स्वारगेटवरून चाललो होतो भूमकर चौकामध्ये. कारण की भूमकर चौकामध्ये माझ्या मित्राची गाडी लावली होती, ती फलटणला घेऊन यायची होती आणि माझं पण थोडं काम होतं. ॲपल केअरला मला जायचं होतं, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मी बस पकडून गेलो भूमकर चौकात. मिनिटासपाशी थांबलो, तेवढ्यात माझा मित्र आला, त्याने मला गाडी दिली आणि मी निघालो ॲपल केअरला जात असताना फुल ट्रॅफिक लागलं होतं. ऊन पण खूप लागत होतं, दुपारची वेळ झाली म्हणून मी निरा प्यायला थांबलो. निरा पेत असताना मी विचार केला की एवढ्या मोठ्या पुण्यात फक्त 2 ते 3च ॲपल केअर आहेत. कसं काय काय माहीत नाही. मॅपवरती मी तर सर्च केलं, मला एक ॲड्रेस दाखवला, तो होता FC रोडचा. त्यामुळे मी हेल्मेट वगैरे घातलं आणि निघालो FC रोडकडे जाण्यासाठी. त्यानंतर FC रोडला गेल्यानंतर मी पोचलो ॲपल केअरला. लिफ्टमधून वरती गेलो. वरती जात असताना मला एक सातारचा मित्र भेटला. त्याचा पण आयफोनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे तो पण आला. त्यानंतर आम्ही दोघं टोकन घेऊन एका बाजूला बसलो होतो. माझा ॲपलचा प्रॉब्लेम 10 ते 15 मिनटामध्येच सॉल्व्ह झाला. त्यानंतर मी बाहेर आलो. यायला उशीर झाला होता म्हणून शिवशंभो रजवाडीच्या इथं मी चहा प्यायला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन आवरलं आणि निघालो फलटणला येण्यासाठी. फलटणला येतच होतो, तेवढ्यात शिरवळ हायवेवरती मला ॲक्सिडेंट बघायला भेटला. तो ॲक्सिडेंट इतका भयंकर होता की सगळे जागेवरती ठार झाले होते आणि तो फुटेज मी ह्याच्यामध्ये टाकू शकत नाही, कारण की यूट्यूब आणि इंस्टाच्या गाईडलाईननुसार आपण असले कुठलेच फुटेज आपल्या व्हिडिओमध्ये टाकले तर तो व्हिडिओ डिलीट होऊन जातो. म्हणून मी या व्हिडिओमध्ये ते काय दाखवलं नाही.